बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस। सुनेत्रा पवारांचा पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन। अखेरच्या दिवशी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष। राहुरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अपक्ष रिंगणात। आज अर्ज मागे घेणार का याची उत्सुकता। वंचितच्या भूमिकेकडेही लक्ष। प्रकाश आंबेडकर आज राहुरीच्या दौऱ्यावर। बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात काँग्रेस थोड्याच वेळात सकारात्मक निर्णय घेईल। रोहित पवारांना विश्वास। उमेदवारी मागे घेण्याची चेन्नीथलांना विनंती। मुंबईत हर्षवर्धन सपकाळांचीही भेट घेतली। पार्थ पवार आज राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेणार। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे शपथविधीसाठी उपस्थित राहणार। बारामती संदर्भात पार्थ काँग्रेस नेत्यांची भेट घेणार का याची उत्सुकता। बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी पोटनिवडणूक। दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी आज 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार। तर निवडणूक बिनविरोध करण्याचा देशमुख कुटुंबियांचा प्रयत्न। शस्त्रसंधीचा पहिल्या दिवशीच बट्ट्याबोळ। इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरू। हल्ल्यात एकाच दिवशी 254 नागरिकांचा मृत्यू। 1165 जखमी। नाशिकमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत लैंगिक अत्याचाराची खळबळजनक घटना। 8 महिलांची तक्रार, 6 जणांना अटक। 2 आरोपी महिला फरार। चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। आसाम, केरळ आणि पुदुचेरीच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात। 3 राज्यात 296 जागांसाठी 5.5 कोटी मतदार कौल देणार। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहत आहे एबीपी माझा। राज्यातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। दोन्ही निवडणुका सत्ताधाऱ्यांकडून बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र बारामती पोटनिवडणुकीत 47 उमेदवार रिंगणात आहेत, तर राहुरी पोटनिवडणुकीत 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे आज किती उमेदवार अर्ज मागे घेतात हे पाहावं लागेल। बारामतीच्या पोटनिवडणुकीत 47 उमेदवार रिंगणात आहेत। काँग्रेसचे आकाश मोरे मैदानात आहेत। सुनेत्रा पवार या देखील या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत। तर राहुरीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही उमेदवार दिलेला आहे। 18 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत आणि आजचा दिवस अत्यंत निर्णायक आहे, कारण का अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज जर अर्ज मागे घेतले गेले तर या दोन्ही निवडणुका बिनविरोध होऊ शकतात आणि सत्ताधाऱ्यांचा तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। या दोन्हीही निवडणुका बिनविरोध करण्याचा महायुतीचा प्रयत्न आपण पाहतोय। तर बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिलाय, तर राहुरीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला आहे। त्यामुळे आजच्या दिवसभरात नेमक्या काय घडामोडी घडतात, कोण उमेदवारी अर्ज मागे घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। बातमी बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकी संदर्भातली आहे। बारामती पोटनिवडणुकी संदर्भात रोहित पवारांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली। मुंबईतल्या सर्वोदय आश्रमात दोघांची बंद दाराआड चर्चा झाली। बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। तर आमदार रोहित पवारांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबतही संवाद साधला। बारामती विधानसभेच्या निवडणुकीतून पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घ्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे। दरम्यान पक्षश्रेष्ठींना विचारून या संदर्भात निर्णय कळवण्यात येईल असं मत रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केलंय। बारामतीच्या पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष लागलंय। दरम्यान हर्षवर्धन सपकाळांच्या भेटीनंतर रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। बराच वेळ चर्चा झाल्यानंतर काही वरिष्ठ लोकांशी सुद्धा सपकाळ साहेब त्या ठिकाणी तिथं बोललेले आहेत आणि मला विश्वास आहे शेवटी पक्ष वेगळा आहे, त्यांची ध्येय धोरणं थोडीशी वेगळी आहेत, प्रोसेस तिथं वेगळी आहे, पण पुढच्या काही तासांमध्ये सकारात्मक निर्णय
हा काँग्रेसकडनं त्या ठिकाणी विड्रॉलचा घेतला जाईल असं मला वाटतं. काँग्रेसचं मत एवढंच होतं की काँग्रेस हा पक्ष सामान्य लोकांसाठी लढणारा पक्ष आहे आणि जर एवढा मोठा नेता महाराष्ट्रातला जर दुर्दैवी त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी होतो आणि त्यांच्या बाबतीतला FIR या महाराष्ट्रात केला जात नसेल तर गरिबाचं काय, हा एक कुठेतरी संदेश काँग्रेस त्या ठिकाणी देते असं मला वाटतं. आणि दादांच्या बाबतीत तपास हा जलद गतीने व्हावा अशी इच्छा जशी सर्व इतर पक्षांची आहे, आमची आहे, तशी काँग्रेसची सुद्धा तिथं आहे. काही दिवसांपूर्वी पार्थकडनं जी स्टेटमेंट गेली होती काँग्रेसच्या विरोधात ती तर चुकीचीच होती, पण पारच्या वतीने आणि पारचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे काँग्रेसची. आणि मग या माघार घेण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती आणि ते घेतील असं सकारात्मक मला तरी वाटतं. शेवटी पक्षाचा त्यांचा निर्णय आहे. दरम्यान बारामती पोटनिवडणुकीसाठी पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असं काँग्रेसचे आमदार नाना पटोले म्हणालेत. तर काँग्रेसनं जनभावनेचा आदर राखावा असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे. काँग्रेसमध्ये असे दोन मतप्रवाह झालेले आहेत का की ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि जर तिथे उमेदवार दिला तर आम्ही प्रचाराला उतरणार नाही, असं कुठलाही मतप्रवाह नाही. पक्ष तो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य राहील. माझीही हर्षवर्धन सपकाळजींना विनंती आहे की त्यांनी काँग्रेसची उमेदवारी परत घेतली पाहिजे. मी आधीही सांगितलं आहे की ही सीट जी आहे ही अजितदादांची सीट आहे. बारामतीमध्ये प्रत्येक नागरिकाची मागणी आहे, जनतेची मागणी आहे, जनभावना आहे. तर काँग्रेसनी जनभावनेचा आदर केला पाहिजे. अशा दुर्घटनामध्ये आपण कधी निवडणुका लढत नाही, त्या अनोखोत करतो त्या परिवाराकरता. आणि आदरणीय सुनेत्राताई आमच्या वहिनी या खऱ्या अर्थाने आता अजितदादाची धुळा सांभाळण्यासाठी तयार झाल्या आहेत, त्यांना मदत केली पाहिजे. दरम्यान या पोटनिवडणुकीवरती राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी काय म्हटलंय तेही आपण पाहूया. निवडणुकीकडे केवळ फक्त निवडणूक म्हणून न बघता ही भावनेशी जोडलेली निवडणूक आहे आणि या भावनेशी जोडलेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने सुद्धा इतर पक्षांप्रमाणे समजा जर का सहकार्याची भूमिका ठेवली तर ते एक महाराष्ट्रामध्ये वेगळी परंपरा आणि वेगळा आदर्श आपल्याला बघायला मिळेल की ज्या अजितदादांनी आयुष्यभर काँग्रेससोबत काढलेलं आहे, ज्या अजितदादांनी वेगवेगळ्या पक्षांसोबत काम केलेलं आहे, त्या सगळ्या पक्षांनी हा आदर ठेवलेला आहे आणि काँग्रेस पक्षसुद्धा ठेवेल. लातूर अंबाजोगाई महामार्गावरच्या रेणापूर फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारनं प्रवास करत होते आणि यावेळी त्यांची गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटल्यानं वाहन पलटी झालं. अपघाताची तीव्रता इतकी जबरदस्त होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलाय. रस्त्यावर उभी अनधिकृत गाडी उचलली की त्यासाठी आपण पोलिसांकडे दंड भरतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वाहन चालकांकडून असा कोट्यवधी रुपयांचा दंड आजवर पालिका प्रशासनानं आकारलाय, पण तो पैसा पोलिसांना मिळालाच नसल्याचं दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका रस्त्यावर उभी चारचाकी उचलली की त्यासाठी गाडी मालकाकडून 2,000 रुपये घेत होती. त्यातले 500 रुपये पालिकेला, गाडी उचलणाऱ्या खासगी कंपनीला 1,000 रुपये आणि पोलिसांना 500 रुपये असा नियम होता. पण पालिका ज्या गाड्या उचलते त्याच्याशी आमचा कोणता संबंध नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. मग पोलिसांच्या नावे नागरिकांकडून जमा केलेले 500 रुपये आहेत कुठे असा प्रश्न आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन महापौरांनी दिलेलं आहे. टोईंगची कारवाई इंडिपेंडेंटली होते. सुरुवातीला काही दिवस म्हणजे 2024 मध्ये वगैरे महापालिकेबरोबर ती झाली होती, पण मागील 1 वर्षापासून महापालिकेबरोबर आमची कारवाई होत नाही आहे. त्यामुळे आमचा फोर्सच नसतो त्यांच्याबरोबर, त्यामुळे इतर गोष्टींचा काही प्रश्नच येत नाही. आपण साहेब 4 व्हीलर रोडवर असले त्या 4 व्हीलर उचलतो, 2 व्हीलर उचलतो आणि रिक्षा पण उचलतो रोडवर असल्यावर. आणि आपण काय दंड, किती दंड देतो त्याला? 2,000 रुपये दंड आहे साहेब 4 व्हीलरला. रिक्षाला पण 2,000 आहे. गाडीला लायसन पेपर नसल्यावर ती 1,000 रुपये 2 व्हीलरला आहे.
ओके, तुमच्यावर पोलीस वगैरे असतात का? नाही, कोणी नसतं साहेब आमचं. पोलीसवाले नसतात का? नाही, कोणी. त्या विषयाची पूर्णतः चौकशी केली जाईल आता, की बाबा हे ठराव काय होता, त्याचं काय डिफरन्सेस झालेले आहेत त्याच्यामध्ये. पण मूलतः त्याच्यामध्ये त्या ठरावामध्ये कुठेही पोलीस बरोबर असतील असं लिहिलेलं नाहीये. फक्त तिथं क्लिअरन्स करायसाठी तो ठराव घेतला होता ज्यावेळेस प्रशासक होते त्यावेळेसचा. परंतु आता या सगळ्या विषयाची आम्ही एकदा पूर्ण माहिती घेऊन चौकशी करून मग आपल्याला सगळं डिटेल्स आणि यानंतर पुण्यातून एक अत्यंत मोठी बातमी आहे. पुण्यामध्ये प्राचार्य महिलेला ब्लॅकमेल करून 7 लाखांची खंडणी उकळलेली आहे. पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. दामिनी पथकातील रील स्टार सोनाली हिंगे हिचाही आरोपींमध्ये समावेश आहे. पोलीस उपनिरीक्षक बडे, कर्मचारी तायडे आणि सोनाली हिंगे अशी आरोपींची नावं आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे. प्राचार्यांना पॉक्सो अंतर्गत अटक करण्याची धमकी दिली होती आणि ही धमकी देत पोलिसांनीच त्यांच्याकडून 7 लाखांची खंडणी उकळल्याची बातमी समोर येते. पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दामिनी पथकातील रील स्टार सोनाली हिंगे हिचाही या आरोपींमध्ये समावेश आहे. तब्बल 7 लाख रुपये प्राचार्य महिलेकडून उकळण्यात आलेले आहेत. पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करू अशी धमकी देत ब्लॅकमेल करून त्या महिलेकडून 7 लाखांची खंडणी तिघांनी उकळलेली आहे. अमितेश कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त त्यांनी ही मोठी कारवाई केली आहे. शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल. शिवानी, पुण्यात पोलिसांचं चाललंय काय? एकीकडे सेक्स रॅकेटमध्ये अडकवतो असं सांगून तरुणीकडून 10,000 रुपये घेतले जातात. दुसरीकडे प्राचार्य महिलेकडून 7 लाख रुपये उकळले जातात. अर्थात आपण जर दोन्ही घटना बघितल्या तर मागच्या 3 ते 4 दिवसातल्या सगळ्या दोन्ही घटना आहेत. एकीकडे पोलिसांचा धाक उरलाय का नाही असा प्रश्न असतानाच पोलिसच या सगळ्या कडनं पैसे घेण्याचा प्रकार असू दे, त्यांच्याकडनं खंडणी मागण्याचा प्रकार करतायत हे समोर आलंय. आपण जर बघितलं तर या घटनेत ज्या एका शाळेच्या प्राचार्य महिला होत्या त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडनं 7 लाख रुपयाची खंडणी उकळल्याचा सगळा प्रकार आहे. यात जर पहिलं नाव बघितलं तर आपण सोनाली हिंगे यांचं पहिलं नाव आहे. त्या दामिनी मार्शल आहेत. त्यांचा अनेक शाळांमध्ये संपर्क आहे. गुड टच आणि बॅड टचचे ते क्लासेस घेतात किंवा जे लेक्चर्स असतात ते त्या देत असतात. बाकी जे सहकारी आहेत त्याच्याच या सगळ्या गुन्ह्यातले ते देखील अशा प्रकारचं सगळं करतायत का याचं सगळं तपास सगळे पोलीस करतायत. मात्र पुणे पोलीस आयुक्त जे आहे अमितेश कुमार यांनी पोलिसांवरच कारवाई करायला आता सुरुवात केली आहे. त्यामुळे आता तरी पोलीस त्यांचे हे सगळे अवैध धंदे, स्वतः जे पैसे उकळण्याचे जे धंदे आहेत ते थांबवतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. बातमी यवतमाळ जिल्ह्यातल्या कारेगाव मधली आहे. प्रशासन सामान्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी असतं की कायद्याचे चुकीचे अर्थ लावून सामान्यांची आणखी अडवणूक करण्यासाठी असा प्रश्न पडलाय. आणि याचं कारण म्हणजे कारेगावात प्रशासनानं पारधी वस्तीला दिलेली वागणूक. बरोबर 1 वर्षापूर्वी एबीपी माझानं कारेगाव पारधी वस्तीजवळच्या एका शेतातल्या धोकादायक तीव्र उतार असलेल्या विहिरीचं वास्तव उघड केलं होतं. पाण्यासाठी जीव धोक्यात घालून इथून पाणी काढलं जात होतं. त्यानंतर काही दिवस प्रशासनानं टँकरद्वारे पाणी पुरवलं खरं, पण त्यानंतर इथल्या पारधी वस्तीला झुडपी जंगलात अतिक्रमित ठरवत विहीर बोरवेल करता येणार नाही असं कळवलं. अखेर पाण्यासाठी प्रशासन काही करत नाही म्हणून पारधी वस्तीतल्या लोकांनी वनहक्क कायद्याचा मार्ग अवलंबला. वनहक्क कायद्याच्या तरतुदीनुसार राहत्या जागी घराची मालकी हक्क, जमिनीचे पट्टे मिळवण्यासाठी यवतमाळ महसूल प्रशासनाकडे अर्ज केले. मात्र प्रशासनानं वनहक्क कायदा 2006च्या नियमांना तिलांजली दिली. नागरिक 1994 पासून राहत असल्याच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष केलं. आदिवासी असूनही बिगर आदिवासी संदर्भातले निकष लागू करत त्यांच्याकडे 3 पिढ्यांपूर्वीचे पुरावे मागत सगळ्यांचे अर्ज फेटाळले. त्याशिवायही धक्कादायक म्हणजे अर्ज फेटाळल्यावर अर्जदाराला अपिलासाठी 60 दिवसांचा अवधी मिळतो. मात्र यासंबंधीची नोटीस चक्क 2 महिने उशिरा म्हणजे फेब्रुवारीची नोटीस एप्रिल महिन्यात पाठवली. दरम्यान धोकादायक विहिरीजवळून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी. यवतमाळ जिल्ह्यातील कारेगाव पारधी वस्तीजवळ असलेल्या विहिरीची ही दृश्य तुम्ही पहा. कदाचित तुम्ही पण हे दृश्य पाहून थक्क होऊन जाल. अत्यंत धोकादायक आणि तीव्र उतार असलेल्या निसरड्या विहिरीमध्ये एक एक करून महिला खाली उतरतात. सर्वात खालची महिला विहिरीच्या अगदी
पाण्याच्या पातळीपर्यंत जाते आणि तिच्या काही फूट उंचीवर दुसरी महिला, मग तिच्या काही फूट उंचीवर तिसरी महिला, मग चौथी, मग पाचवी, अशी 8 ते 10 महिलांची एक मालिका तयार होते आणि हंडाभर पाणी जो आहे तो विहिरीतून अशा पद्धतीने बाहेर काढला जातो. आपल्यासोबत कारेगावमधील महिला पूजा पवार आहेत. पूजाताई, गेल्या वर्षी जेव्हा ही बातमी आली तेव्हा काय झाला आणि वर्षभरानंतर आता काय स्थिती आहे? ते बातमी पसरल्याबरोबर 2-3 दिवस टँकर चालू झाले. आम्हाला वाटलं हो बा आता आमचं होईल बा भलं, आम्हाला अशी आशा जागृत झाली. त्याच्यानंतर मग तेच परिस्थिती आमच्यावर वेळोवेळी राहिली. मग आम्ही कधी या विहिरीचं तर कधी पलीकडल्या विहिरीचं, म्हणजे ते पाणी आता सध्या तर हिरवगार होऊन जाते, तर म्हणून आता सध्या तिकडचं पाणी घेत नाही आम्ही. या विहिरी दुसरी विहीर उपलब्ध आहे का आजूबाजूला? आहे, पण ते हिरवं पाणी आहे, पूर्ण पाणी पिण्यालायकचं बी नाही आहे. आणि या विहिरीचा पाणी जो एका शेतकऱ्याकडून कुठंतरी तुम्हाला मदत म्हणून पाणी दिलं जातं, या विहिरीचा पाणी उन्हाळ्यामध्ये आटत नाही का? नाही, आटते, पण जेवढं आम्हाला लागते तेवढं राहते थोडं बहुत, म्हणून आम्ही उतरून काढून घेऊन चालले जातो. 400 लोकांचं गाव आहे. दिवसभर कित्यांदा ही कसरत करावी लागते? सकाळी 2 ते 3 घंटे आणि संध्याकाळी 2 ते 3 घंटे. पण हे अत्यंत धोकादायक संपूर्ण स्थिती आहे. कोणाचा म्हणजे कोणी घसरला नाही, कोणाला लागलं नाही आजवर? भरपूर जणाला लागलं, भरपूर जण घसरले आणि पडले सुद्धा, पण त्यांना वेळोवेळी आम्ही दवाखान्यात घेऊन गेले, म्हणून थोडेसे चांगले आहे, नाहीतर काही नाही. तेच परिस्थिती आमची आहे, जे आज बघत आहे तेच. सर, आम्ही नाही का कारेगाव पारधी बेटातून आपले एचडीकडे गेलो सर. आपले 5-6 कागदपत्र घेऊन गेलो सर. ते एचडीपाशी दाखवलं सर, तो त्याने का म्हणे तुमचे कागद फेल झालेले आहे सर म्हणे, कलेक्टरपाशी तुम्ही दाखवा म्हणे कागद. कलेक्टरच्या त्याच्या अधिकारापाशी गेलो तो, हे कागद कलेक्टर नाही पाहत म्हणे, ते दुसरं म्हणजे त्याचा अधिकार दाखवलं त्यानं. म्हणजे तुम्हाला एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे, एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयाकडे असे हेलपाटे हेल्पटला इथे जा सांगून सांगलं सर. मग मी 5 कागद देऊन आलो, तुमचे कागद पूर्ण फेल आहे म्हणे. दरम्यान इथल्या ग्रामस्थांच्या अडचणी नेमक्या काय आहेत त्या जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. आपल्यासोबत काही पारधी तरुण आहेत. मला सांगा, जेव्हा कारेगावमध्ये प्रशासनाने सांगितलं की आम्ही कायमस्वरूपी पाण्याची सोय करू शकत नाही, तुम्ही वन हक्काचे दावे सादर केले, नेमकं काय झालं? ज्यावेळेस इथे आपल्या ABP माझाच्या बातमीनंतर यांचं वास्तव्य ज्यावेळेस इथे दाखवण्यात आलं, तर त्यावेळेस आम्ही इथे आलो आणि हे जे फॉरेस्टच्या जागेवर राहतात म्हणून इथे कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध आम्ही करून देऊ शकत नाही. तर त्यावेळेस आम्ही यांना म्हणजे कोणकोणत्या गोष्टी अंतर्गत इथे सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतात, तर अनुसूचित जमाती व इतर वननिवासी वन हक्क कायदा 2006, 8, 12 हा जो सुधारित कायदा आहे, त्या कायद्याअंतर्गत आम्ही वैयक्तिक वनहक्काचे इथे असणाऱ्या लोकांचे आम्ही दावे तयार केले आणि ते तयार करून हे दावे ग्रामपंचायतनी 2/7/2025 या तारखेला उपविभागीय कार्यालय आपल्या आर्नी आपल्या यवतमाळ इथे त्यांनी दाखल केले. या ठिकाणच्या ग्रामपंचायतचा पण ठराव त्या संदर्भात आवश्यक असेल, तो ग्रामपंचायतीने तो ठराव केला का? हो, ग्रामपंचायतने ठराव केला आणि त्यांची जे लोकांची जे दावे त्यांनी 54 दावे दाखल केले होते, हे त्या 54 लोकांची त्यांची यादीसुद्धा त्यांनी यासोबत प्रकरणासोबत जोडलेली आहेत. आणि मुळात इथे असं आहेत की हे सर्व लोक आदिवासी असल्यामुळे यांच्याकरिता अनुसूचित जमाती वन हक्क अधिनियम अंतर्गत या लोकांना 2005 पूर्वीचाच पुरावा लागत होता. हे आदिवासी असल्याचं कास्ट सर्टिफिकेट, हे आदिवासी असल्याचं यांचे कास्ट सर्टिफिकेट आहेत आणि हे आदिवासी असल्यामुळे यांना 2005 पूर्वीचाच पुरावा लागत होता. पण प्रत्यक्षात या सर्व लोकांकडे वन हक्काच्या कोठरीमध्ये यांनी शिक्षा भोगलेली आहेत. 1994 पासूनचे विविध यांचे पुरावे आहेत आणि यानंतर थेट जाऊयात हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू. अद्यापर्यंत चौकशी होत नाही अशा दोन्ही बाबी या ठिकाणी असताना या संदर्भात तुर्तास पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं या निवडणुकीमध्ये अजितदादा गेल्यानंतरची निवडणूक आहे, त्याला भावनिक किनार आहे, सहानुभूतीची अनुषंगानं या ठिकाणी काँग्रेसने त्यांच्या भूमिकेवर पुनर्विचार करावा असं सविनय मत आणि भावना व्यक्त करण्याकरता रोहित पवार आज हे मला भेटण्याकरता आले होते. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आज उमेदवारी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अटी शर्ती ठेवलेल्या आहेत काँग्रेसच्या उमेदवारांनी. आजही तुम्ही अटी शर्तींवर कायम राहणार आहात की इतका म्हणजे सुनेत्रा पवारांचा फोन येणं किंवा राष्ट्रवादीचे नेते भेटणं तुमचा काही निर्णय बदलला आहे का? नाही, आमची अट आणि शर्त ही काही कुठल्याही प्रकारची चुकीची नाही, किंबहुना अट आणि शर्त ही राहण्याची आवश्यकताच नव्हती. आमच्या उमेदवारांनी स्थानिक पातळीवर भूमिका घेतली की अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात गुन्हे दाखल करावे आणि मग मी विड्रॉल घेतो, ही त्यांची जी भूमिका होती ती भूमिकेवर आजही आम्ही ठाम आहोत. मात्र हे होत असताना ही भूमिका मांडावी लागते. गुन्हा दाखल करावा ही मागणी करावी लागते. गुन्हा दाखल करावा यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसावं लागतं. गुन्हा दाखल करावं यासाठी हुज्जत घालावी लागते. गुन्हा महाराष्ट्रात दाखल होत नाही म्हणून कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करावा लागतो. ही सर्व जी आहे ही या सरकारचे वाभाडे निघण्याचा हा प्रकार आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे किती श्रूढ आहेत आणि या गुन्ह्यात ते गुन्हा नोंदवू देत नाही, अजितदादांच्या अपघाताची चौकशी होऊ देत नाही. हे झरीतले शुक्राचार्य म्हणून देवेंद्र फडणवीस जे बसलेले आहेत हे सर्वस्कृत आहे. आणि या संदर्भामध्ये सरकारने गुन्हा आमची मागणी होण्याच्याच आधी आणि इथपर्यंत बोलण्याच्या आधी हा गुन्हा त्यांनी नोंदवून घेतला पाहिजे होता. ते सरकार मूकं बहिरं आंधळं आहे हे विरोधक म्हणून आम्ही म्हणतच होतो. मात्र या प्रकरणाच्या अनुषंगानं असंवेदनशील आणि बेशरम असल्याचं देखील समोर येत आहे. रोहित पवार यांनी तुमच्याशी संपर्क साधला. भाजपचे नेते म्हणतात आम्ही शिष्टाई करू. अजित पवार यांनी स्थापन केलेल्या एनसीपीच्या नेत्यांनी मात्र कुठेही शिष्टाई केल्याचं चर्चा केल्याचं पाहायला मिळते. सुनेत्रा पवार या केवळ उपमुख्यमंत्री नाही तर पक्षाचे सुद्धा सुप्रीमो आहेत. त्यांनी सुनेत्रा वहिनींनी 2 वेळेस जरूर संपर्क फोनवर साधला आणि त्यांच्या फोनवर संपर्क साधून त्यांनी तशा प्रकारची विनंती केलेली आहे. आणि या निवडणुकीला एकंदरीत जे लढाईच्या अनुषंगानं किंवा फार मोठा रणकंदाण होणार या अर्थानं जे बघितलं जातं हे चुकीचं आहे. सौहार्दपूर्ण वातावरणात निवडणुका लढू शकतो. सभ्यतेच्या अनुषंगाने निवडणुका या लढल्या जातात. असं महाराष्ट्र पुन्हा आपल्याला स्थापन करायचं आहे. या निमित्तानं एक सुसंस्कृत स्वरूपाच्या महाराष्ट्राची आणि एक सहानुभूतीच्या अनुषंगानं विरोधी पक्षांना साथ घालण्याची एक पद्धत कुठेतरी जी सुरू झाली आहे हिचं मी स्वागत करतो. मात्र अलीकडच्या काळात निवडणुका म्हणजे एकदम थेट लढाई असं ज्याला हिंसक जे स्वरूप आलेलं आहे आणि या हिंसक स्वरूपासोबत पैशाचा मोठ्या प्रमाणावर जो वापर सर्व निवडणुकात होत आहे ही अत्यंत चुकीची बाब आहे. या संपूर्ण बारामतीच्या पोटनिवडीच्या अनुषंगानं आपण सभ्यतेच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. ही एकंदरीत या प्रकरणाच्या अनुषंगानं होत चाललेली वाटचाल कुठेतरी आशादायक आहे. सुनेत्रा पवारांनी तुम्हाला फोन केला, एकदा नाही दोनदा केला तुम्ही म्हणताय. तुमची जी अट आहे की गुन्हा दाखल व्हावा. सुनेत्रा पवार या स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, स्वतः सरकारमध्ये आहेत. तुम्ही तुमची अट त्यांना सांगितली का? त्याच्यावर त्यांचा काय रिप्लाय? नाही, आमची जी भूमिका आहे ती भूमिका सर्वस्कृत आहे. ही भूमिका जी आहे आम्ही माध्यमातून सांगितलेली आहे. पहिल्या दिवशीपासून सांगतोय. आमच्या स्थानिक उमेदवाराने देखील ही भूमिका सांगितली आहे. या भूमिकेच्या अनुषंगानं प्रतिसाद हा कुठेतरी सत्ताधारी पक्षाने दिला पाहिजे. तो देत असताना आढळून येत नाही. भेटीनंतर राष्ट्रवादीचे अनेक आमदार ही आता आपल्या भेटीसाठी येणार असल्याचं कळतं आहे. तसं पाहता याकडे उशिरा का होईना पण राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार आपल्या भेटीला संपर्क साधतात तुमच्यासोबत. 15 मार्च रोजी ह्या निवडणुका जाहीर झाल्या आणि 15 मार्च नंतर तब्बल 5 एप्रिलपर्यंत कोणीही संपर्क साधत नाही. याचा अर्थ राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातील नेतृत्वाला या निवडणुकीशी काही घेणं देणं नव्हतं का? इतके दिवस त्यांनी का संपर्क साधला नाही हा मूळ प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याचं निरसनी कुठेतरी झालं पाहिजे. त्यांचे काही खासदार दिल्लीलाही आहेत, काही राज्यसभेत आहेत. या सर्व लोकांनी आमच्या पक्षश्रेष्ठीला भेटण्याच्या अनुषंगानंही कुठे त्या ठिकाणी ते संपर्क साधला नव्हता 5 तारखेपर्यंत. ही बाब देखील एक सत्य कुठेतरी आहे. त्यामुळे या निवडणुकीशी त्यांना देणं घेणं नव्हतं का? भारतीय जनता पक्षाच्याच मोठा भाऊ म्हणून या निवडणुकीची सगळे सूत्र त्यांच्याकडे सोपवली होती का? हे प्रश्न यातून स्वाभाविक स्वरूपात निर्माण होतात. आता या सगळ्या बारामतीच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याच्या प्रक्रियेचा जो काही निर्णय आहे तो आता तुम्ही स्वतः घेणार आहात की पक्षश्रेष्ठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडनं होणार आहे? निर्णय घेण्याचा चेंडू तुमच्या कोर्टात आहे का? या संदर्भात आम्ही भूमिका घेऊन पुढे गेलो. आमचा सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि आम्ही अर्ज दाखल केलेला आहे. आणि या संदर्भात ज्या विनंती येत आहेत, जे सहानुभूतीच्या अनुषंगाने जे बोलल्या जात आहे,
या संदर्भात मी महाराष्ट्रातील सर्व आमच्या आदरणीय नेत्यांच्या सोबत संपर्कात आहे. मी त्यांच्याशी चर्चा करत आहेत आणि त्यांच्या सर्वांशी चर्चा केल्यानंतर या संदर्भामध्ये पुढची भूमिका हा काँग्रेस पक्ष ठरवेल. सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांनी तुमच्याशी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय का? कारण कुठेतरी एनसीपी मधनच ही निवडणूक बिनविरोध होऊ नये अशा अर्थीचं एक वातावरण तयार केलं जाते का? केवळ सुनेत्रा पवार या संपर्क साधताना दिसतात. सत्य आहे, सुनेत्रा वहिनींच्या शिवाय या संदर्भामध्ये अगदी कोणीही अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आमच्या कोणत्याही नेत्याशी अथवा पक्षाशी संपर्क साधलेला नाही. सुनेत्रा पवार एकीकडे आपल्याकडे फोन करतात, मात्र दुसरीकडे पार्थ पवार यांनी केलेलं विधान हे देखील विसरून चालणार नाही. त्यावरती काँग्रेसची आत्ताची भूमिका नेमकी काय असणार? नाही, त्यांचं मुळातच त्यांचं वक्तव्य हे ध्यानात घेण्यासारखं नाही. त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य हे निराधार आहे आणि ते प्रगल्भतेच्या मापदंडात आता गेलेलं असल्यामुळे त्यांच्या वाक्याच्या संदर्भात त्यांना आज उद्या परवा कधी ना कधी पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. हीच या निमित्तानं त्यांना माझी शुभेच्छा आहे. विषय असा आहे की पवार यांच्या वक्तव्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का की कोणी त्यांना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी सांगत असतील किंवा काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत? पार्थ पवार हे कोण आहेत? तर ते अजितदादांचे पुत्र आहेत. त्यामुळे अजितदादांची लिगसी त्यांच्याजवळ आहे आणि या अनुषंगानं त्यांनी त्याचा निर्वाह करत असताना सर्व गोष्टीची जाण आणि भान ठेवली पाहिजे. आता ते कोणाचं ऐकतात, काय ऐकतात, कशामुळे झालं हे तपासणं काही काँग्रेस पक्षाचं काम नाही आणि ते आमच्या पक्षाशी दुरान्वय त्यांचा संबंध नसल्यामुळे ते असे का बोलले, का नाही बोलले या गोष्टींच्या संदर्भात मला कोणती माहिती नाही. मात्र ते भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहून आता वेगळेच आणि म्हणजे निराधार आणि कुठल्याही प्रकारचं संदर्भ नसणारे वक्तव्य करण्याच्या अनुषंगाने त्यांचा प्रवास चालत असल्याचा दिसून येतो. बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेण्यासंदर्भात तुमच्याकडे विनंत्या सगळ्या होताना पाहायला मिळतात, परंतु दुसरीकडे राहुरी देखील पोटनिवडणूक लागली आहे, तिथं देखील सेम परिस्थिती आहे. शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झाल्यानंतर सहानुभूतीची लाट आहे, तिथं देखील अक्षय कर्डिले उमेदवारी त्यांनी दाखल केली भाजपमध्ये. मग तिकडे देखील आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार आहे, मग त्यांनी देखील माघार घ्यावी का या सगळ्या निवडणुकीतून? कारण की एकाला एक नाही, ही या निमित्तानं एक या सर्व एका नवीन सभ्यता स्थापित करण्याच्या एक संस्कृती घेऊन जाण्याच्या अनुषंगाने चर्चा होते, ही चांगली बाब आहे. मात्र आपण जर या 2 निवडणुका वगळून मागच्या 5 निवडणुकांकडे गेलो तर कुठेही अनफूट झालेली नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष सोयीचं बोलणं हे कुठेतरी टाळावं आणि या संदर्भामध्ये पक्षाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे. सोयीचं वागणं हा भारतीय जनता पक्षाचा स्वभाव झालेला आहे, हे यातून सिद्ध होत आहे. काही तास उरलेले आहेत, नेमकं आता कुठल्या वरिष्ठांची चर्चा करायची बाकी आहे? काँग्रेसचा निर्णय कधीपर्यंत आम्हाला कळणार? नाही, आज कालपासून या संदर्भामध्ये आमच्याकडे विनंती येत आहेत. आम्ही आमचा उमेदवार तिथे ठामपणे उभा आहे. उमेदवार किती सक्षम आहेत आणि वैचारिक भूमिकेतून आणि काँग्रेसशी किती निगडीत आहे हे आपण सर्वांनी बघितलं आहे. आता या नवीन सर्व येत असणाऱ्या या विनंतीच्या अनुषंगानं मला महाराष्ट्रातील आमच्या सर्व नेत्यांशी चर्चा करणं हे आवश्यक आहे आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचा या संदर्भातली जी भूमिका आहे, भावना आहे, ही एकत्रित स्वरूपात आम्ही ठरवू आणि त्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून या संदर्भामध्ये पुढे जाण्याच्या अनुषंगानं निर्णय घेऊ. उमेदवाराच्या ज्या अटी होत्या नामांकन अर्ज दाखल करताना आज 3 वाजतापर्यंतची मुदत आहे माघारीची, तुम्हाला काय वाटतं? ह्या निवडणुकीला लढण्याकरता, सामोरं जाण्याकरता आम्ही तयार आहोत. निवडणुकीच्या लढण्याच्या अनुषंगानं कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आमचा उमेदवार सक्षम आहे, त्या ठिकाणी सर्व आमचे नेते जाऊन त्या ठिकाणी प्रचार करणार आहे आणि निवडणूक ही आम्ही वैचारिक पातळीवर वैचारिक भूमिका घेऊन आम्ही निवडणूक लढतो आहे आणि ती निवडणूक लढत असताना आमच्याजवळ कुठला आविर्भाव नाही, आम्ही काही कुठल्या अहंकारात बोलत नाही. त्यामुळे आमची लढण्यामागची जी भूमिका आहे ही कुठे खोड घालणं, कुठे खोडसाळपणा करणं ही नाही. तर एक वैचारिक भूमिका घेऊन आम्ही लढण्याच्या अनुषंगाने आमची पूर्ण तयारी झालेली आहे. लढण्यासाठी आम्ही पुढे जाते आहोत. मात्र या संदर्भात येत असणाऱ्या आमच्याकडे ज्या विनंती आहेत त्या विनंतीच्या अनुषंगानं त्याच्यावर पक्षात चर्चा करून येणं हे आवश्यक आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही चर्चा करत आहोत. बिनविरोध ही जी काय
भूमिका सुरू ठेवलेली आहे या सगळ्या संदर्भात, या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात, ही मुळात नेमकी का उद्भवली गेलेली आहे? कारण की लोकशाही आहे भारतात, त्यामुळे कोणी कुठेही जाऊन निवडणूक लढवू शकतं आणि हा लोकशाहीने दिलेला, संविधानाने दिलेला अधिकार आहे. हा खरं तर हिरावून घेण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांकडनं होतोय का? एक बारामतीतही काँग्रेसच्या संदर्भामध्ये अशा स्वरूपामध्ये बोटं दाखवणं हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण एकूण 53 अर्ज दाखल झालेले आहेत आणि त्यामध्ये त्या इतर अर्जाच्या अनुषंगानं कोणी बोलायला तयार नाही. हरकत नाही. मूळ मुद्दा हाच आहे की या निवडणुकीला बिनविरोधचा एवढा जोरात जो पुळका या शब्दाचा जो भारतीय जनता पक्षाला आला आहे, त्या अनुषंगानं मला एवढंच सांगायचं आहे की आपण एक पॅटर्न महाराष्ट्रामध्ये जो लागू केला अनपोतचा, त्याचा आम्ही दुसऱ्या बाजूला निषेध करतो आहोत. कारण नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद यामध्ये आपण पैसा फेक, तमाशा देख, पैसे देऊन लोकांना विड्रॉल करायला लावले, लोकांना अर्ज भरलेल्याला आपल्या पक्षात घेतलं, कुठे गुन्हे दाखल करू अशी धमकी दिली, कॉलर पकडून विड्रॉल करायला लावले. अशा वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे माध्यमं असतील, जी वरिष्ठ साहित्यिक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, विरोधी पक्ष असतील, या सर्वांनी जेव्हा चुकीचं धोरण उठवलं तेव्हा जे महाराष्ट्राचं जे भान आहे ते या ठिकाणी स्थिरावलं होतं की निवडणुका झाल्या पाहिजे आणि त्या निकोप वातावरणामध्ये निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या पाहिजे. हे 4 महिन्यापूर्वीचं महाराष्ट्राचं असणारं आकलन या निवडणुकीच्या निमित्तानं आपण का पुसू पाहत आहोत, हा देखील महाराष्ट्रातील जनतेला माझा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांपैकी त्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त इतर 2 पक्ष आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, यांच्यातल्या कोणाच्या वरिष्ठ नेत्यांचे या संदर्भात फोन आले आहेत का, की आपण असल्या फोनची वाट पाहतात का अर्ज मागितल्यानंतर? वाट पाहण्याची कुठलीही गरज नाही आणि वाट लावण्याचाही आमचा कोणताच मार्ग नाही. या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष आमच्याशी संपर्क साधलेला नाही आणि त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा ही आमची अपेक्षाच नाही. किंबहुना त्यांच्यामध्ये तेवढी नैतिकता आणि तेवढी हिंमत ही भारतीय जनता पक्षात उरलेली नाही. या देशाचे पंतप्रधान हे संसदेमध्ये येऊन बोलत नाहीत. त्यांना सिलेंडर म्हणण्यापर्यंतची वेळ आज विरोधकांवर आणि देशवासियांवर आलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष यामध्ये काही फोन करेल, पहल करेल, ह्या त्यांच्या वल्गना आहेत. ते करणारच नाही आणि त्यांनी कराव्या ही त्यांच्याकडून आमची अपेक्षाही नाही. घटक पक्ष असणारी शिवसेना मात्र या बारामतीच्या निवडणुकीबाबत कोणतीही भूमिका घेताना पाहायला मिळते. एकीकडे रोहित पवार राष्ट्रवादीच्या वतीने तुमच्याशी संवाद साधतात, शिवसेनेची नेमकी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे का तुमच्यासोबत? आमची उभाटाच्याही संदर्भात या संदर्भात कुठेही चर्चा झाली नाही. आमच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा असं आमच्या बैठकीमध्ये हे ठरलेलं होतं. मात्र यामध्ये आम्ही जे पुढे जात आहोत तर इंडिया अलायन्सचा एक घटक पक्ष, मवईचा एक घटक पक्ष या नात्यानं या निवडणुकीमध्ये वैचारिक भूमिका घेऊन पुढे गेलं पाहिजे, ही असणारी आमची मूळ भूमिका होती. नाही, तो आता चर्चा ही एक विशिष्ट परिस्थितीमध्ये चर्चा संपन्न करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. सर्वांचे नेत्यांचे आमचं मत काय आहे ते जाणून घेऊन या संदर्भात पुढील भूमिका ठरवल्या जाईल. हो होईल. FRI दाखल करण्याची आमची मागणी ही कायम आहे आणि या मागणीच्या करण्याची वेळ आली हे एकंदरीत महायुतीचं अपयश आहे आणि काँग्रेसनी या संदर्भामध्ये गुन्हे जे आहेत हे कर्नाटकमध्ये दाखल केलेले देखील आहेत. आता महाराष्ट्राने करावा हा असणारा आमचा मुद्दा कुठेतरी आहे, राहील. आज रोहितदादा जे आहेत हे कर्नाटकमध्ये पोलिसांना आणि तिथल्या गृहमंत्र्याला आणि तिथल्या प्रशासनाला भेटायला देखील गेलेले आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या मागणीचा पाठपुरावा पक्ष म्हणून देखील पुढे करणार आहोत. आमचा आश्वासनाचा किंवा काय ज्या सरकारवर आमचा विश्वासच नाही आणि जे सरकार आश्वासकच नाही त्यांच्याकडून आश्वासन काय घ्यायचं. त्यामुळे हा कुठेतरी एका सहानुभूतीचा दीर्घकाळ अजितदादा हे काँग्रेससोबत होते, त्यांच्या मृत्यूने एक महाराष्ट्राने एक फार मोठा नेता गमावला आणि अशी हळहळ व्यक्त होत असतानाच्या पार्श्वभूमीवर आमच्याशी संपर्क साधला जात आहे. शरद पवारांनी आताच विधान केलेलं आहे की खरं तर काँग्रेसला बोलून सल्ला देईल की ही सगळी निवडणूक जी आहे ती बिनविरोध करावी अशा पद्धतीची विनंती करेल, सल्लाही देईल, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना थोड्या वेळापूर्वी सांगितलं. तो त्यांचा अधिकार आहे.
प्रवीण तोगडे आहेत हिंदू परिषदेचे, त्यांनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे. त्यांनी म्हटलं की राम मंदिर बनवलं त्याच पद्धतीनं लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवला, भारतात मुस्लिमांची संख्या वाढली नाही, अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य केलं. या निमित्ताने ते RSSचे आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते होते हे देशाला कळलं, मात्र सातत्याने त्यांचे पंख छाटण्याचं काम हे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र निर्णय झालेला आहे, त्यामुळे मी काय आणि काही त्यांना सांगू शकत नाही, पण ती जागा रिक्त राहिली ती अवकाशाने झाली आणि अवकाशाने झाल्यावर एक कर्तृत्वान प्रतिनिधी महाराष्ट्रापासून गेला. अशी मला विचारलं तुम्ही काँग्रेसचा सल्ला दिली की या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अविरोध करणं योग्य होईल. हा निर्णय काँग्रेसचा घ्यायचा आमचा सल्ला आहे. पेट्रोल डिझेल जातो आणि त्याच्यामुळे पुण्याच्या ट्रॅफिकसाठी वारंवार सातत्याने काय सुधारणा करण्यासाठी या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही प्रयत्न करत असतो. आज नॅशनल हायवे आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ह्याचा आमचा रिव्ह्यू होता. ताई, आता उन्हाळा वाढतोय, धरणातला पाणीसाठा कमी होतोय, त्यामुळे जलसंपदा विभागाचं असं म्हणणं आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाणी कपात करत त्या संदर्भातली बैठक शुक्रवारी आयोजित केली आहे. तुम्हाला काय वाटतं, पाणी कपातीची खरंच शक्यता आवश्यकता आहे का, काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की हा एक गंभीर प्रश्न आहे. आपल्याला आठवत असेल की दादा पालकमंत्री असताना नेहमीच उन्हाळ्याच्या आधी आम्ही सगळेच एक रिव्ह्यू मीटिंग घ्यायचो आणि पाण्याचं नियोजन कसं झालं पाहिजे किंवा व्यवस्थित कसं व्हावं याच्यासाठी मग शेतीचं पाणी असेल, नागरिकांना शहरात लागणारं पाणी असेल, याचं नियोजन नेहमीच करायचो. त्याच्यामुळे ह्याही वेळीच प्रशासनाने जातीने लक्ष घालून लोकांना कुठलीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. काही पाण्याचा विषय गंभीर होत चाललाय, तर 2 दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला होता त्याच्यामुळे शहरात अक्षरशः पाणी तुंबलं होतं. म्हणजे एका बाजूला पाणी तर दुसऱ्या बाजूला पाणी तुंबते. इथे टाउन प्लॅनिंग आणि महापालिकेचा कामाचा अभाव वाटतोय. नाही, कामाचा अभाव तर नेहमीच असतो आणि आम्ही नेहमी सांगतो अर्धवट कामं पूर्ण होतात. त्याच्यामुळे अनेक वेळा डिलेड प्रोजेक्ट्स असतात किंवा पाण्याचं नियोजन किंवा जे नाले आहेत, सातत्याने वंदनाताई किती वर्ष या नाल्यांबद्दल बोलत आहेत. त्या नाल्यांवर रस्ते झाले, नाल्यांवर बिल्डिंग झाल्या आणि त्याच्यामुळे मग ती ब्लू लाईन, रेड लाईन याला काही दुर्दैवाने या डेव्हलपमेंटमध्ये काही अर्थच राहिलेला नाही आहे. त्यामुळे पुण्यामध्ये कधीही एवढं पाणी तुंबायचं नाही. आपण जिथे उभे आहोत तिथेच गेल्या किती वर्षात आम्ही किती कंप्लेंट करून थकलो. याच चौकामध्ये किती वेळा पाणी येतं. आणि माझं स्वतःचं पुण्याचे कलेक्टर आणि दत्ता मामा भरणेंशी गेल्या आठवड्यात 2-3दा बोलणं झालं की अवकाळी पाऊस झाला आहे, त्याच्यात ह्या भागामध्ये जे काही नुकसान झालं त्याची भरपाई ही सरकारने तातडीने दिली पाहिजे. आणि भरणे मामांनी त्याचा एक रिव्ह्यू पण घेतला. तेही मला म्हणाले की काळजी करू नका. कलेक्टरही म्हणाले मला की काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित नियोजन करतो आहे. आमचं सगळ्यांचं लक्ष आहे की प्रत्येक शेतकऱ्याला हा न्याय मिळाला पाहिजे. आणि शहरामध्ये जी अपूर्ण कामं आहेत किंवा नाले सफाईसाठी एवढा निधी दिला जातो ते व्यवस्थितपणे त्याची अंमलबजावणी होते का नाही हे बघितलं पाहिजे. आणि पावसाळ्याच्या आधी पावसासाठी सगळ्या प्रशासनाने तयारी केली पाहिजे. संदर्भातला प्रश्न आहे, अजितदादांचं निधन झालं त्यानंतर ही निवडणूक लागलेली आहे, तुम्ही तिथं उमेदवार दिलेला नाही आहे, एक प्रकारे तुम्ही सुद्धा त्याला पाठिंबा दिला आहे, तर प्रचारामध्ये सुनेत्रा पवारांच्या तुम्ही सुद्धा उतरणार आहात, स्वतः प्रचार करणार आहे का महाराष्ट्रात? अजून काही त्याची चर्चा नाहीच आहे. त्याच्यामुळे जेव्हा चर्चा होईल तेव्हा बघू. बिनविरोधचं काय होणार आहे की नाही, कारण सपकाळांना सगळे आमदार भेटत आहेत, रोहित पवार भेटले. नाही, मला वाटतं रोहित दादांची काल सकाळी मीटिंग झाली सपकाळांबरोबर आणि रोहितनी मनापासून दिलगिरीही व्यक्त केली की काँग्रेसच्याबद्दल जे काही वक्तव्य झालं त्यांच्याकडून त्याच्याबद्दल रोहितनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली की बाबा काय चूक भूल असेल तर
माफ करा असं म्हणून रोहितनी जाऊन दिलगिरी व्यक्त केलेली आहे. बघूया काय होतं. तुम्ही आत्या म्हणून त्याला काही सांगणार की नाही? नाही, हे बघा, आत्या म्हणून जे सांगायचं असतं ना ते घरात सांगायचं असतं, कॅमेरावर नसतं सांगायचं. पार्थ पवारांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असं वाटतं का? कारण की काल सुद्धा सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना पाठवण्यासाठी फोन केला. मला खरंच याच्यातली काही माहिती नाही. याचं कारण माझं काल कुणाशी बोलणं झालेलंच नाही एक तर. दुसरं, भारतावर जे आर्थिक संकट आलेलं आहे, काल युद्ध थांबलेलं आहे, त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसात LPG असेल, पेट्रोल डिझेल असेल, ह्याच्यात झालेले काही बदल, त्यातून महिला आरक्षणाचं येणारं बिल, त्याचबरोबर महागाई जी झालेली आहे किंवा गॅसचा तुटवडा जो झालेला आहे, ह्या सगळ्या अनेक गोष्टी कालच्या दिवसभरात झालेल्या आहेत. तर त्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघ, राज्य आणि देश पातळीवर या सगळ्याचा फॉलोअप करून, कारण का आपले काही लोक अनेक ठिकाणी अडकलेली आहेत, त्याचाही काल फॉलोअप घ्यायचा होता. त्यामुळे त्या सगळ्या गडबडीत त्या कामात मी व्यस्त होते, त्यामुळे मला ह्याची फारशी काय माहिती नाही. अमित प्रदेश अध्यक्षांना ज्यावेळेस भेटायला गेले होते, रोहित पवार म्हटले की पार्थ यांचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यावर बोलले मी त्याच्यावर. प्रदेशाध्यक्षांनी चेन्नीतालांना फोन लावला. चेन्नीताला असं म्हटले की राष्ट्रीय हायकमांड जे आहे त्यांना बोलून कळवतो. जर कदाचित प्रदेशाध्यक्षांनी ही भावना राष्ट्रीय हायकमांडकडे मांडली, सुनेत्रा वहिनींनी सुद्धा हायकमांडला फोन केल्याची माहिती आहे, काँग्रेस मग माघार घेईल? मला माहिती नाही, मला आत्ता तरी ह्याच्यावर काही बोलता येणार नाही. पण रोहितनी मनापासून काँग्रेसला जर काही दुखवलं झालं असेल तर मनापासून त्यांनी एक मोठा भाऊ म्हणून अतिशय जबाबदारी पद्धतीने दिलगिरी व्यक्त केलेली आहे. ही चांगल्या संस्कारांची गोष्ट आहे. तुम्ही पण आवाहन करणार का काँग्रेसला? कारण तुमच्या दिल्लीत नेत्यांशी थेट संबंध आहे. अनेक पोटनिवडणुका जेव्हा लागल्या अशा सिच्युएशन नंतर जेव्हा कोणी उमेदवार दिला नव्हता, तुम्हाला अपेक्षा आहे का की काँग्रेस याच्यातनं अर्ज मागे घेईल? बघूया ना, 2-4 तासात कळेलच तुम्हाला. दुसरीकडे अजितदादांचं निधन झालं त्यानंतर रोहित पवार ज्या पद्धतीने याबद्दल लढत आहेत, काल लोकशाहीच्या क्रॉस फायरमध्ये सुद्धा रोहित पवार म्हणाले की योग्य पद्धतीने तपास होत नाही आहे, महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नाही आहे, कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तुम्ही सुद्धा त्याबाबतचा पाठपुरावा करत असाल तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सुद्धा या तपासाबाबत? नाही, एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना मान्यच केली पाहिजे की दादाचं निधन झाल्यानंतर सगळ्यात जास्त फॉलोअप किंवा पाठपुरावा, माहिती ही सगळी माध्यमांनी मदत केलीच, पण सगळ्यात जास्त योगदान हे रोहितचं आहे ह्याच्यात. आणि त्याचबरोबर पार्लमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, आम्ही सगळ्यांनी दोन्ही हाऊसेसमध्ये हा मुद्दा मांडला. पण मला हे जड अंतःकरणाने मी म्हणते की ज्या पद्धतीने मला अपेक्षा होती की ह्याच्यावर चर्चा आपलं असेंब्लीमध्ये झाली पाहिजे, त्या पद्धतीने झाली नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी रोहितनी मांडलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आणि आम्ही करू. पण मला एकच प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारायचा आहे की माननीय दादा हे ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तर काँग्रेसनी FIR कर्नाटकाच्या सरकारमध्ये केला. म्हणजे काँग्रेस पक्षाच्या बरोबर दादानी अनेक वर्ष एकत्र काम केलं आणि दादा गेल्यानंतर FIR करायला रोहितला काँग्रेसच्या सरकारकडे जावं लागलं आणि ज्या सरकारमध्ये दादा होता त्या सरकारने FIR करायला असा स्टँड किंवा नाकार का दिला, हे एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आणि बहीण म्हणून अर्थातच माझ्या मनात आहे. आणि जी काही मदत दादाच्या अपघातानंतर जी काही मदत माहिती काढा ह्याच्यासाठी केली, त्याच्यात रोहित आणि काँग्रेस पक्षाचं सगळ्यात मोठं योगदान आहे. हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्या ऐवजी त्यांच्या गटाला विचारला पाहिजे. मी त्याचं उत्तर कसं देणार? यांच्या दमानी यांनी सांगितलंय की दादांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर, अपघात झाल्यानंतर त्याच्या आधीचे पण SMS होते आणि नंतरचे पण SMS आता समोर येत आहेत. काय सांगाल की ज्या प्रकारे आता दुवाबाजीला पण निमंत्रण दिलं जातं आणि दादांवर फोटोवर पण तिथे ब्लॅक मॅजिक केल्याचं समोर दमानी यांनी? हे बघा, माननीय अंजलीताई दमानिया या एक जबाबदार भारतीय आहेत. सातत्याने ज्या चुकीच्या गोष्टी होताना त्यांना दिसतात त्या अतिशय निर्भीडपणे, त्या कुणाला घाबरत नाही.
न घाबरता त्या पारदर्शकपणे अनेक दशक या महाराष्ट्राच्या समोर अंजलीताई दमानिया मांडत आलेल्या आहेत. अंजलीताईंकडे काही बातमी किंवा माहिती असेल तर त्यांनी ती जी माध्यमांसमोर मांडली आहे याचं मी मनापासून स्वागत करते. राजधानी दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित संग्रहालयाचं आज उद्घाटन होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते हे उद्घाटन होईल. इंदिरा गांधींच्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव होता. अनेक वर्ष याकरता प्रयत्न झाले. अखेर या संग्रहालयाचं उद्घाटन नितीन गडकरींच्या हस्ते होणार आहे. दिल्लीच्या, उत्तर प्रदेशच्या आणि बाकीच्या खासदारांनी पुन्हा दिल्लीच्या मंत्र्यांनी सुद्धा म्युझियमला भेट दिलेली आहे. सर्वांनी त्याबद्दल चांगले उद्गार काढलेले आहे आणि इकडच्या भागातल्या लोकांना, त्याच्यातनं विशेषतः तरुण मंडळींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयडियलच्या बाबतीमध्ये कल्पना येईल आणि ते कसे वेगळ्या पद्धतीचे त्यांनी राजे होते हे सुद्धा त्यांना लक्षात येईल. हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील पंचायत समितीच्या गटसाधन केंद्राला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये इयत्ता 3री ते 6वीच्या विद्यार्थ्यांची मूल्यमापन चाचणीसाठी आणलेले पेपर जळून खाक झालेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून इयत्ता 3री ते 6वीच्या विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे. इंग्रजी आणि गणित विषयाची ही परीक्षा विद्यार्थी देणार होते. मात्र त्याआधीच विद्यार्थ्यांचे पेपर जळल्यानं शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.